मराठी व्याकरण प्रश्न पहिला. आता थंडी पडावी या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 विद्यर्थ. वाक्यातील पडावी या क्रियापदावरून इच्छेचा बोध होतो, त्यामुळे ते विद्यार्थी क्रियापद होईल. प्रश्न दुसरा. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे या पद्यपंक्तीत भाषेचा कोणता अलंकार आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अपनहुती अलंकार. जेव्हा उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे दर्शवले जाते तेव्हा अपनहुती अलंकार होतो. प्रश्न तिसरा. कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यानंतर वाक्यात आला तर ते काय असते? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विधानपूरक. उदाहरणार्थ राम राजा झाला या वाक्यात राजा हे विधानपूरक आहे. प्रश्न चौथा. विडा उचलणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व पर्यायाबरोबर. प्रश्न पाचवा. पुस्तकांचा गठ्ठा असतो त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकांचा रिकामी जागा असतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 संच. प्रश्न आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.